हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे वुमन्स डे, म्हणजेच हा शनिवारचा ब्लॉग आहे जो तुम्हाला आजच्या दिवशी बघायला मिळतो आहे. तर बघा, म्हणजे आपला दिवस असतो तर मला असं वाटतं की प्रत्येकच दिवस तसा स्पेशल असतो. पण एखादा आहे ठरलेला दिवस तर त्याला स्पेशल बनवायचं आहे, तर त्यासाठी एफर्ट्स जे असतात आपल्यासाठी, जर आपल्याला स्पेशल बनवायचं आहे तर मला असं वाटतं की आपण स्वतःने एफर्ट्स घेतले पाहिजे. दुसऱ्यांच्या जर आपण म्हणजे भरोश्यावर राहिलो की ओके आपला हा दिवस आहे आणि हा दिवस स्पेशल करण्यासाठी ते काहीतरी एफर्ट्स घेतील, तर मला नाही वाटत की प्रत्येक वेळा असं काही घडत असतं. त्यामुळे आपल्या गोष्टी आपल्या हातात असतात. काही स्पेशल बनवायचं आहे तर आपल्यापासूनच सुरुवात करायची आणि आपल्यासाठी असेल तर मग आपणच त्याला खास बनवावं असं मला वाटतं. सो मस्त म्हटलं चला तयारी करण्यापासून व्हिडिओला जो आहे तो मस्त सुरुवात करूया. आणि मी म्हणजे पहिले काही स्किन केअर वगैरे असं काही करत नव्हती, पण मी आता जरा लक्ष देते की थोडं जे आहे मॉइश्चरायझर वगैरे लावून घ्यावं आणि तुमच्यासमोरही मला छान प्रेझेंटेबल दिसायचं असतं, म्हणून थोडा अर्धा का असेना हेअर कोम मी करून घेते. आणि म्हटलं क्लिनिंगची सुरुवात जी आहे ती बेडरूमपासून करूया. आणि बघा इथे पियाचं जे आहे ना मला मस्का मारणं चाललं आहे. तर आज ना म्हणजे भरपूर दिवसानंतर जे आहे मी तिच्यासाठी ब्रेड सँडविच जे आहे जे मी माझ्या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवते, पण तिला खूप जास्त आवडतं ते. म्हणून तिचं चाललं आहे की मम्मा तू आवर पटपट आणि चल मला लवकर बनवून दे. आणि म्हणूनच तिचं सगळं मला हग वगैरे आणि इतकं प्रेमाने माझ्यासोबत जे आहे ना किशी वगैरे देणं हे सगळं चाललेलं आहे. म्हणजे मुलांच्या आवडीचं जेवण असलं की त्यांना अजिबातच धीर नसतो, त्यांना लगेच ते बनवून जे असतं लगेच प्लेटमध्ये रेडी पाहिजे असतं. पण आपलं असतं की थांब जरा 5 मिनटं इकडे आली तर हे काम होऊन जाईल वगैरे वगैरे असं. मी फटक्यात आवरलं आणि आली मी इकडे फायनली. सो मिशोच्या हॉलमधली ना ही दुसरी गोष्ट जी मी आजच तुमच्यासोबत शेअर करून देते. तर हे ना असं सँडविच मेकर आपण याला म्हणू शकतो. तर असं हे आहे. माझ्याकडे आधी पण एक होतं, पण ते ना खूपच त्याच्यामध्ये म्हणजे गॅप खूप जास्त होतं, त्यामुळे असं व्यवस्थित बनायचं नाही ते. म्हणून मग मी डिसाईड केलं की असं घेऊया. म्हणजे ती ग्रिलचा जो शेप असतो ना, असं थोडं जे ब्रेड असतात ते जडल्यावर जे असे लाईन्स त्याच्यावर येतात ना, तर मला तसं प्रिंटवालं आणि थोडं दाबलं जायला पाहिजे ते दोघं ब्रेड असं पाहिजे होतं. सो म्हटलं चला मिशोवर स्क्रोल करता करता मला दिसलं हे आणि म्हटलं मागून घेऊयात. तर आज माझं पहिल्यांदाच मी त्याच्यावर बनवणार आहे. सो लेट्स सी, बघूयात कसं काय बनतं, चिपकतं की काय वगैरे. तसं नॉनस्टिक तर आहे ते, पण तरी पण बघूया. मी एवढं जास्त नाही, अगदी थोडं थोडं तूप लावलं आहे, कारण पिया पण खूप जास्त असं कॉन्शियस आहे ती की नको मला एक्स्ट्रा कॅलरीज नको लाईक माझ्यासारखं, त्यामुळे अगदी थोडं थोडं तूप लावलं आहे. आणि बघा हा जो ब्रेड पिझ्झा आपण याला म्हणू शकतो महत्त्वाचं म्हणजे, पण आम्ही ब्रेड सँडविचच त्याला म्हणतो. तर त्याच्यामध्ये मी जे होतं ना शेजवान चटणीची लेअर दिली आणि आता मी टमॅटो केचप डायरेक्टच बंद केलं आहे बाहेरचं, त्यामुळे फ्रीजमध्ये टमॅटो केचप नाहीच आहे. आणि ब्रेडची स्लाईस थोडी छोटी होती, म्हणून त्यामध्ये जी चीज स्लाईस आहे ना ती थोडे तुकडे करून टाकावी लागली मला. आणि त्याच्यावर थोडं ऑर्गॅनो जे आहे ना ते मी स्प्रेड केलं आणि थोडं तूप वगैरे लावून जे आहे ते अशा पद्धतीने शेकून घेतलं फक्त. असाच जो आहे ना हे ब्रेडचं सँडविच जे आहे ना हे पियाला आवडतं, त्यामध्ये जास्त काही भरलेलं तिला अजिबात आवडत नाही. आणि मला असं वाटतं की हे सोपं पण आहे करायला, की ते बटाट्याची म्हणजे उकडून ते वगैरे भरा किंवा मग काकडे वगैरे कापा, ते तिला जास्त आवडत नाही काकडे वगैरे. सो असंच बनवत असते. आणि ह्या सँडविच मेकरबद्दल बोलायचं म्हटलं तर बघा हे पहिलं बनलं आहे आणि काहीच तिकडे चिपकलं वगैरे काहीच नाही, खूपच मस्त बनलं आणि मला पाहिजे होतं ना अगदी तसंच यामध्ये बनवून तयार झालेलं आहे. सो लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि वाट बघा बरं का त्या मिशोच्या हॉलची. मी काय काय तुमच्यासोबत शेअर करते. भरपूर छान छान गोष्टी असणार आहेत, म्हणजे छान म्हणजे युजफुल असणार आहेत. तुमचं काम सोपं करण्याचा प्रयत्न जो आहे तो माझा चालला आहे आणि सोबत माझं पण. तर आता अजून 1-2 जे आहे ते सँडविच मी इथे बनवून घेते. किचनमधले जे पण टॉवेल्स असतात ना तर मी ते पूर्ण हँडवॉशच करून घेते. छान मस्त दगडावर घासून वगैरे ब्रशने घासून वगैरे धुत असते. आणि मी मशीन पण लावलं होतं कपड्यांचं. सो त्याच्या आधीच माझे जे टॉवेल्स वगैरे होते ते सगळे मस्त वॉश करून झालेले होते. कारण काय होतं ना कपड्यांमध्येच, कारण ते 4-5 असतात फक्त, जरी जमा केलेत आपण सगळे तरीसुद्धा, तर ते मशीनमध्ये लावायला पुरत पण नाही एवढे आणि व्यवस्थित निघत पण नाही एवढं, कारण तेलाचे हात आणि हळद वगैरे थोडी लागलेलीच असते त्यांना. त्यामुळे मग मी हातानेच वॉश करते. आणि आता कपड्यांचं पण काम जे आहे ते माझं संपलेलं आहे. तसा तर आज सुट्टीचा दिवस आहे आणि निवांतसुद्धा आहे. मी सांगतेच मी तुम्हाला कशामुळे तर. पण आता मी पहिले बाल्कनीत आली आणि एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. मी माझ्या ज्या झाडं आहेत ना छोटे छोटे असतात, पण मला बऱ्याच गोष्टी यांच्याकडून बघा शिकायला मिळतात. जितक्या जुन्या गोष्टी आपण आपल्या मनामध्ये होल्ड करून ठेवतो ना तितका त्रास फक्त आपल्यालाच होतो. ज्याच्याबद्दल आपण ह्या गोष्टी होल्ड करून ठेवलेल्या असतात की तो असंच वागला, ही अशीच वागली, असंच केलं तसंच केलं ना, त्याचा त्रास फक्त आपल्यालाच होत असतो. जसे हे जुने पत्ते हे काढून टाकलेत ना तर झाडाची जी ग्रोथ आहे ना ती खूप छान होत असते. तसेच ह्या काही गोष्टी पण असतात जितक्या आपण मनामध्ये धरून ठेवल्या, मला असं वाटतं की आपली ग्रोथ आहे
मेंटली जी ग्रोथ असते ना ती आपली बऱ्यापैकी थांबून जाते. त्यापेक्षा ज्या काही गोष्टी आहेत ज्या अनवॉन्टेड आहे आणि उगाच आपण त्यांना धरून ठेवलं आहे, एखाद्याबद्दलचं मत असेल किंवा काय असेल, ते तिथल्या तिथे सोडून देणं मला असं वाटतं की त्यांच्यापेक्षा आपल्या जास्त फायद्याचं असतं. सो जस्ट आज जे होतं वुमन्स डे होता म्हणून म्हटलं चला काहीतरी एक छान गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून तुम्हालाही थोडं मोटिवेशन मिळेल. चला बोलता बोलता माझे सगळे फ्लावर्सची जी होती ती इथे टूर माझा देऊन झालेला आहे आणि आज ना मी ठरवूनच घेतलं होतं. मला स्वयंपाक वगैरे बनवायचा नाही बाय द वे, ब्रेकफास्ट आमचा करून झाला आहे आणि त्यामुळे आज एक्स्ट्राची कामं जी आहेत ती करून घ्यायची असं माझं ठरलेलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची कामं होती की जे माझं मेन डोअर आहे ना त्याच्याजवळ मी जी काही झाडं ठेवलेली असतात ना, मनी प्लांट आहे तिथे, परत स्पायडर प्लांट वगैरे आहे, हे दोघं पण असतात. म्हटलं आज यांना जे आहे ते व्यवस्थित वॉश करून घेते, कारण तिथे ना धूळ भरपूर येत असते आणि सगळी ती धूळ जी असते ना पत्त्यांवर बसते. याच्या आधी पण मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. जर स्प्रे बॉटल असेल तर तुम्ही तिथल्या तिथे ही सगळं जे आहे ते क्लीन करून घेऊ शकतात किंवा बाल्कनीमध्ये स्प्रे बॉटलचा यूज करून तुम्ही पत्त्यांवरची धूळ काढून घेऊ शकतात. पण आता मेन डोअरच्या बाहेर होतं आणि मग हे सगळं तिथेच केलं तर मला क्लिनिंग तिथली करावीच लागणार आहे, म्हणून मी बाथरूममध्येच घेऊन आली आणि सगळ्यांना अशा प्रकारे मस्त अंघोळ घालून दिली आणि आता एकदम फ्रेश झालेले आहेत. जे काही इथले पण जुने पत्ते ना जे म्हणजे आता सुके झालेले आहेत ते मी काढण्याचा लगेच प्रयत्न करते की तिथे राहू द्यायचं नाही जास्त, कारण प्लांट काय करतो ना, एनर्जी जी असते ना ते जुन्या गोष्टींवर द्यायचा प्रयत्न करतो की आपण याला जे आहे रिकवर करण्याचा प्रयत्न करूया, पण आणि त्याच्या चांगल्या गोष्टी म्हणजे नवीन पानं जे येत असतात ना त्यावर त्याचा फोकस जात नाही लवकर. त्यामुळे जे जुन्या गोष्टी आहेत ना, म्हणजे जुने पत्ते जे आहेत ना ते काढून टाकायचे, जेणेकरून प्लांटचं सगळं लक्ष जे आहे त्याच्या नवीन ग्रोथवर राहील. म्हणूनच तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं मी की जुन्या गोष्टी होल्ड करून ठेवू नका, सोडून द्या, म्हणजे आपला जो फोकस आहे तो नवीन ग्रोथवर लागेल आणि काहीतरी चांगलं जे आहे ते आपलं घडू शकतं. चला बोलता बोलता परत माझं हे पण काम जे आहे ते इथे करून झालेलं आहे. दोघी कुंड्या पण खूप छान दिसायला लागल्या आहेत, पत्ते खूप फ्रेश दिसायला लागले वॉश केल्यामुळे. मला ना किचनचा हा एवढा कोपरा आहे ना तो आज क्लीन करून घ्यायचा आहे, पण त्याच्या आधी म्हटलं जे काही भांडे आहेत ब्रेकफास्टचे वगैरे ते पटापट सगळे क्लीन करून घेते, म्हणजे मग पुढचं काम करायला जो आहे किचन ओटा मोकळा होऊन जाईल आणि मला भरभर जे आहे ते काम करून मलाही मोकळं होता येईल. तसं तर मला हे आवरून झाल्यावर ना हा एरिया एवढा कोपरा क्लीन करून घ्यायचा होता, पण माझं लक्षात आलं की त्याच्या आधी ना जरा खिडकी क्लीन करून घेऊया, कारण बघा माझ्याकडे स्वयंपाकाचा तर आज काही व्याप नाही एवढा, त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ आहे. जो स्वयंपाकासाठी 1.5 तास मला लागतो, 1-1.5 तास म्हणूनच घ्या तुम्ही, कारण शनिवार रविवारी चांगलंच जेवण बनलं तर मग त्याच्यासाठी जास्त वेळ लागलाच असता. तर त्या वेळेचा फायदा उचलायचा आहे म्हटल्यावर काही ना काही एक्स्ट्रा काम झालं पाहिजे आणि म्हणून मी अजून डिसाईड केलं की ही जी खिडकी आहे ना ही आपण क्लीन करून घेऊया, कारण आता हिच्यावर एवढे जास्त तेलाचे डाग नाही आहे. जेव्हा लास्ट टाईम मी तुमच्यासोबत बघा डिटेलमध्ये माझा पूर्ण किचन क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर केला होता, त्यामध्ये ही खिडकी क्लीन करण्यासाठी मला सगळ्यात जास्त वेळ जो होता ना तो माझा इथेच गेला होता, कारण मी बरेच दिवस तिला केलीच नव्हती आणि तेव्हाच ठरवलं होतं मी की नेक्स्ट टाईम ना असं होऊच द्यायचं नाही, म्हणजे 2 आठवड्यात तरी एकदा ही खिडकी क्लीन करून घ्यायची, जेणेकरून जास्त डीप क्लीन करण्याची गरज आपल्याला पडणार नाही. तर चला आता मेन कामावर मी इथे आलेली आहे आणि हे बघताय तुम्ही हे सगळे हार्ड वॉटर जे आहेत ना हे डाग आहेत. मागे मला एक कमेंट आली होती आणि त्यांनी छान मस्त लॉंग कमेंट मला अगदी समजावून सांगितलं होतं की हार्ड वॉटरचे डाग असतात तर ते जे आहेत ना रेड हार्पिकने जे आहे तू क्लीन करून घेऊ शकते किचनमध्ये. कदाचित त्यांनी नोटीस केलं असेल की हिच्या सिंकच्या आजूबाजूला जे आहे ते डाग पडलेले आहेत आणि मी त्यांना ओके म्हटली, पण बरेच दिवस झाले होते ती कमेंट जी आहे ती रीड करून. म्हटलं चला आज जे आहे ट्राय करूया, वेळ आहे तर मी ते रेड हार्पिक घेतलेलं आहे आणि जिथे जिथे असे म्हणजे काडी फरशी असल्यामुळे काय होतं मग त्यावर ते दिसून उठतात जेव्हा ती सुकते, पाण्याने भरलेली नसते, सुकल्यानंतर दिसतात ते खूप जास्त, म्हणून मग मी थोडं त्यावर टाकलं आणि ब्रशने जे आहे ते इथे लावून दिलं आणि पूर्ण प्रॉपर 15 मिनिटाचा होता तो रेस्ट घेतला होता मी, म्हणजे निघालं बघा. मला असं वाटतं की हे केव्हा वर्क होईल ना, जेव्हा तुम्ही आठवड्यातून प्रत्येक वेळा याला क्लीन करून घेताय रेड हार्पिकने, तेव्हा तुम्ही आठवड्यातून क्लीन करून घ्याल ना तर एवढं जास्त त्याचे हार्ड वॉटरचे स्टेन तुमच्या जे आहे ते स्लॅबवर राहणार नाही आणि मग तुमचा एवढं जास्त जे आहे ते दिसणार नाही, म्हणजे बारीक बारीक त्याच्यावरची लेअर होती ना ती निघून गेली पण पूर्ण काही निघाली नाही. पण मला ट्राय करून बघायचं होतं, म्हटलं साधं सोपं असेल तर मग करायला बरं आहे, पण आता क्लीन झाल्यानंतर मी नेक्स्ट टाईम यूज करेल याला. पण मी नेहमी काय करते, म्हणजे आता आठवड्यातून तर माझ्याने काही एवढं हे क्लीन करणं जमत नाही, महिन्यातून किंवा मग 20-25 दिवसातून जे असतं ते माझी क्लिनिंग याची होत असते.
तर जेव्हा असे खूप जास्त हट्टी डाग असतात ना, जसे बाथरूममध्ये पण माझे असतात आणि बऱ्याच वेळा तुम्हाला मी हे रूफ्स जे क्लीनर आहे याच्याबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मी जास्त दिवसानंतर असे जेव्हा जास्त डाग होऊन जातात तेव्हा मी त्याचाच जो असतो तो उपयोग करत असते. सो त्याच्याने एवढे जास्त काही निघाले नाही रेड हार्पिकने. मग मी हेच घेऊन आली आणि हे अगदी सावकाशपणे टाकलं मी, कारण हे जे आहे ना स्टीलवर वगैरे पडू द्यायचं नाही हे, कारण मग स्टीलवर पडलं की थोडं काळपट दिसायला लागतं आणि म्हणून मी पाण्याने डायरेक्ट वॉश न करताना आधी ह्याला जे काही टाकलं होतं ना ते लगेच मी तिथे स्क्रब केलं आणि लगेच ते निघून गेलं. तिथलं बऱ्यापैकी निघालं, 90% निघालं आणि कापडाने पहिले पुसून घेतलं मी आणि नंतर आता वॉश करून घेते, जेणेकरून ते सिंकमध्ये डायरेक्ट गेलं असतं तर मग त्या स्टीलवर डाग पडले असते. आणि अशा पद्धतीने ही पण क्लिनिंग माझी करून झाली. सो जास्त हार्ड वॉटरचे स्टेन असतील ना तर मग तुम्ही असं रूफचा वगैरे यूज करून घेऊ शकतात. आणि तुम्ही जर वीकली बेसिसवर तुम्ही जर क्लीन करून घेत असाल तर मग तुम्हाला रेड हार्पिकने तुम्ही क्लीन केलं तरी चालतंय. बघा बऱ्यापैकी डाग जे आहेत ते माझे निघून गेले आणि मी एवढं जास्त काही स्क्रब केलं नाही, तेवढं ब्रशनेच केलं आणि खूपच छान मस्त क्लीन जे आहे ते झालेलं आहे तिथलं एरिया. जसं मी तुम्हाला सांगितलं की सॅटर्डे आहे, तर सॅटर्डेला आमच्या इकडे जवळच एक हॉटेल आहे, छोटीशीच आहे पण तिथे वरणबट्टीचा जो असतो ना तो मेनू असतो. तर आता म्हटलं गेले 1-2 आठवडे काही ट्रायच केलं नव्हतं आम्ही, तर आता भाऊ पण आला आहे. सो म्हटलं त्याने खाल्लेली नाही तर आपण मस्त मागवूया आणि आज वरणबट्टीचा जो आहे तो बेद बनवूया. आणि म्हणून आज मला स्वयंपाकाचा जो होता तो टेन्शन नव्हतं, कारण बाहेरून जे होतं ते जेवण येणार होतं. तर असं मस्त आता आम्ही वरणबट्टीचं जेवण करतो आहे. म्हणजे काय होतं ना की आमच्याकडे आहे हे स्पेशालिटी आहे आणि ते पण जे हॉटेलवाले आहेत ना तर ते आमच्याकडचेच आहेत तिकडे खानदेशमधले, त्यामुळे त्यांची नेहमी वरणबट्टी छान असते. कधी कधी डाळ किंवा भाजीमध्ये थोडा फ्लेवर चेंज होतो जरा, पण बट्टी मात्र जशीच्या तशी असते. जशी पहिल्यांदा आम्ही खाल्ली होती आज पण तशीच आहे. दुपारी जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर जे आहे आता जवळजवळ 4-1 वाजलेले आहेत आणि आता ना बाहेर जायचं आहे. सो जरा वेळ होता माझ्याकडे, म्हटलं रात्री आल्यानंतर हे सगळे कपडे जे आहे ते काढण्यापेक्षा, घड्या घालण्यापेक्षा आता 5 मिनटं देऊया आणि पटपट जे आहे ते कपड्यांच्या घड्या घालून वॉर्डरोबमध्ये ठेवलं की मग टेन्शन राहत नाही. पण ते घड्या घालता घालताच माझं झाडांकडे लक्ष जे होतं ते गेलेलं होतं आणि बरेचसे झाडांचं वरचं पाणी जे होतं ते सुकलेलं होतं, म्हणून म्हटलं जरा जरा यांना आधी पाणी देऊया आणि मग उरलेलं काम जे आहे ते कंप्लीट करूया. सो आम्ही ना म्हणजे मी असा विचार करते आणि बऱ्याच माझं चाललं आहे की बेडरूम जो आहे ना आमचा मास्टर बेडरूम, तर तिथे कलर द्यायचा की वॉलपेपर लावायचा असं सगळं चाललं आहे. सो त्याच्यासाठीच आम्हाला जायचं आहे आणि मी फिक्स केलं की चला आपण वॉलपेपर लावूया. म्हणजे अजून पण असं फिक्स नाही, आता पहिले दुकानात इथे आलेलो आहोत, इथे बघतोय की कुठला वॉलपेपर वगैरे जो आहे, मी तसं इमॅजेस वगैरे सगळं इमॅजिनेशन करून ठेवलं आहे मी की कसं कसं काय काय करायचं आहे. सो बघूयात आता कसं काय वर्कआउट होतं आणि कसा दिसतो बेडरूम नंतर. सो असे काही जे होते ते वॉलपेपर आम्ही इथे बघत होतो. बऱ्यापैकी मला 2-4 आवडत होते आणि आपण म्हणजे गुगल वगैरेवर आपण बघितलेलं असतं ना तर ते एक्झॅक्टली इथे नसतात महत्त्वाचं म्हणजे. आणि कस्टमाइज करून घ्यायचं म्हटलं तर मग खर्च खूप जास्त लागतो. याबद्दल डिटेल मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि बेडरूमचा मेकओव्हर म्हणून असं छोटासा व्हिडिओ बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करेल मी. आणि ही जी सोमेश्वर मिसळ आहे ना ही अपोजिट साईडला होती, म्हणजे ज्या दिशेने आम्हाला जायचं आहे ना त्याच्या अपोजिट साईडला होती. पण बरेचसे जे अतिक्रमण वगैरे असतात ते काढण्याचं काम जे आहे ते वाघोलीत चाललं आहे, म्हणून त्यांनी ह्या साईडला शिफ्ट केलं आणि आम्ही न चहा घेताच आलेलो होतो. सो किती छान झालं, असं वाटत होतं की चला जाता जाताच मस्त जे आहे सोमेश्वरची चहा पिऊया. आणि मला खूप जास्त आवडते, म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनाच पियाला पण आवडते, पण तिने आज काही घेतली नाही कारण आता गरम जे आहे ते व्हायला लागलं आहे. सो तिने काही घेतली नाही. आणि त्यानंतर आम्ही ना वाघोलीच्या बाजारामध्ये जाणार आहोत. म्हटलं बरेच आठवडे झाले आणि बाजारात काही गेलो नाही आहे, म्हणून म्हटलं चला जाऊयात. आणि मँगोचा सीझन स्टार्ट झाला. 1-2 ठिकाणी दिसले मला फ्रूटच्या इथे की मँगो आहेत, म्हटलं मी आले तर चांगली गोष्ट. पण तिथे गेल्यावर ना मला कळलं की इथे जे आहे ना, म्हणजे पहिल्यांदाच, प्रत्येक वर्षी होत असेल की नाही आय डोंट नो, पण हा जो मंडप मोठा टाकला आहे ना, तर आज वुमन्स डे आहे त्यामुळे इथे कार्यक्रम आहे आणि होम मिनिस्टर वगैरे जे आहेत ते कार्यक्रम असतो ना तो इथे होणार आहे. तर गोष्ट अशी झाली बघा, सांगते मी तुमच्यासोबत, मला माहीत नाही किती लोक हे लक्ष देऊन ऐकतील आणि हे फ्युचरमध्ये होईल की नाही होईल. सो हे मला म्हणजे असंच पियाचे पप्पा ना भाजीपाला वगैरे घेऊन झाल्यानंतर मला म्हणत होते की तू जा इथे कार्यक्रम वगैरे अटेंड कर आणि घ्यायचं असेल तेव्हा मी तुला घ्यायला येतो. आणि मी एक्झॅक्टली त्यांना उत्तर न देता अगदी पॉज होऊन ना, म्हणजे मी 2 व्हीलरवर मागे बसली होती आणि मी तेव्हा विचार करायला लागली की पुढच्या नाही तर पुढच्या वर्षी ना हे लोक मला बोलवतील की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला गेस्ट म्हणून या असं. आणि माहीत नाही, असंच म्हणजे माझ्या डोक्यात विचार आला, मे बी पॉसिबल होऊ पण शकतं. जाऊ शकते मी त्यांच्यापर्यंतही पोचू शकते, त्यांना वाटू शकते की नाही ही बाई जरा चांगलं काम करते, हिला आपण गेस्ट म्हणून बोलवू शकतो असं. म्हणून बऱ्याचशा बायकांना मोटिवेशन पण मिळेल, मी स्टेजवर गेले.
आय डोंट नो असं पण काही फ्युचरमध्ये होईल की नाही. चला असो, आम्ही घरी आलेलो आहोत. भाजीपाला वगैरे सगळं आम्ही मस्त घेतला, भरपूर फ्रुट्स घेतले, भरपूर व्हेजिटेबल्स घेतले. पण काय होतं ना, मार्केटमध्ये तुम्ही गेलेत ना की आपण 2-3 पिशव्या पण नेल्या ना आपल्या घरून, त्या कमीच पडतात आणि ते लोकं झटकन लगेच प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सामान टाकतात आणि आपल्याला देऊन देतात आणि ऑप्शन नसतो की नका देऊ म्हणून, घ्यावंच लागतं कारण आपल्याला पुढे पण जायचं असतं. असं तसं हे प्लास्टिकच्या बाबतीत झालं. आणि बऱ्याचशा गोष्टी आणल्या आहेत. चिंच आणली आणि चिंचेचं पण उन्हाळ्यात पिणं मला खूप जास्त आवडतं. होळीचे कलर जे आहेत ते सुद्धा आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कैरी आणलेली आहे आणि ह्या वर्षाची म्हणजे ह्या सीझनची पहिली कैरी आमच्या घरी आली आणि कैरीची भाजी करण्यासाठी मी इतकी उत्सुक आहे ना, म्हणजे काय सांगू तुम्हाला. जर लवकर घरी आली असती ना, मी कैरीची भाजी आत्ताच उरकून टाकली असती. पण जाऊ द्या, उद्या बनवते आणि पुढच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल मी की कैरीची भाजी मी कशी बनवते. आणि इतकी छान लागते ना, अगदी 8-10 दिवस तुम्ही मस्त फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. आणि यासोबत बघताय तुम्ही बराचसा भाजीपाला आला आहे. आता भाजीपाला आणल्यानंतर टेन्शन असतं, याला सगळं वॉश करून फ्रीजमध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज करा. तर मग हे सगळं करत ना मला 8:15 झालेले होते आणि पियाचे पप्पा पण म्हणले की मला काही भूक नाही. त्यांचं पण थोडी तब्येत जी आहे ती असं होते की काही खायची इच्छा नाही आहे. मग ते म्हणले की तुम्हाला जर जायचं असेल तर मग तुम्ही बाहेर जाऊन तुमचं काहीतरी खाऊन या. मग भाऊ मला सांगत होता की चल आज वुमन्स डे आहे तर मस्त सेलिब्रेट करूया आणि काहीतरी जवळच खाऊया. त्याला म्हटलं मग डोसा इज बेस्ट, मस्त डोसा खाऊया. पियालाही डोसा आवडतो, मलाही डोसा आवडतो. तर आम्ही इथे आता डोसा वगैरे जे आहे ते खाण्यासाठी आलेलो आहोत. आणि आजचा वुमन्स डे जो आहे तो अशा पद्धतीने जे आहे तो आमचा गेलेला आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हणली, स्वतःसाठी एखादा दिवस जर स्पेशल बनवायचा असेल तर त्यासाठी स्वतःलाच एफर्ट्स घ्यावे लागतात. आणि बऱ्यापैकी अगदी छोट्या गोष्टींमध्ये का असे ना, मी आजचा माझा दिवस जो होता तो अगदी स्पेशल बनवून घेतला. चला असो, आम्ही हा डोसा एन्जॉय करतो आणि व्हिडिओ पण मी इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.